नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं राधा फॅब्रिक पेंटिंगमध्ये। आज आपण पाहणार आहोत राधा आणि कृष्णाची अप्रतिम अशी कलाकृती, हाताने कलर केलेली। ही डिझाईन तुम्ही ब्लाऊजवर किंवा लहान मुलांच्या कुर्त्यावर नक्की ट्राय करू शकता। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। आता आपण पाहणार आहोत ही डिझाईन। मी एका साईडला एक बाजूला राधा आणि एक बाजूला कृष्ण अशी ही डिझाईन केलेली आहे आणि दोन्ही हाताला असे कमळ केलेले आहेत। राधाचा स्किन कलर म्हणजे स्किन कलर तयार करण्यासाठी मी पिवळा एक थेंब लाल, 2 थेंब पिवळा, 1 थेंब लाल आणि पांढरे 2 थेंब असे करून हा मी कलर केलेला आहे। आणि जे तिचे ओढणी आहे त्याला आणि जे ज्वेलरी आहे त्याला मी वर्क मनीने आरे वर्कने हायलाइट केलेलं आहे, ज्याने की ती इमेज ते चित्र असं उठून दिसलं पाहिजे। श्रीकृष्णाला सुद्धा मी अशा प्रकारे जांभळा कलर आणि त्याच्यामध्ये पांढरा म्हणजे जांभळा कलर 3 घेतला की 1 ड्रॉप पांढऱ्या कलरचे घेऊन मी हा श्रीकृष्ण केलेला आहे। श्रीकृष्णाच्या फेट्याला सुद्धा मी अशा मण्यांनी हायलाइट केलेलं आहे, ज्याने की ते चित्र असं उठून दिसलं पाहिजे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि हा मोराचा पीस आहे, त्याच्यामध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा जांभळा, मग थोडा शेडिंगमध्ये आणि मग त्याच्यानंतरून मी हिरवा, पिवळा आणि लाल आणि लास्टला हिरवा आणि पोपटी असं करून केलेलं आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि बाजूने मी अशी मण्यांनी आणि पाईपांनी ही आउटलाईन केलेली आहे। मी इथे हिरवा कलरचा पीस घेतलेला आहे, तुम्ही लाल कलरच्या पीसवरती डिझाईन खूप छान उठून दिसते। तुमच्या आवडीचा कोणताही कलरवर तुम्ही डिझाईन करू शकता। फक्त याच्यामध्ये राधा आणि कृष्णाचा फेस चेंज झाला नाही पाहिजे, कारण की याच्यामध्ये खूप नाजूक अशी डिझाईन असते। म्हणजे डोळे, नाक, तोंड हे पहिल्यांदा आउटलाईन करून घ्यायचे, ज्याने की ते आपल्याला पटकन करता येईल ट्रेस अशा प्रकारे। आणि इथं मी वरती बघू शकता अशा प्रकारे ही बॉर्डर केलेली आहे आणि हे दोन्ही बाजूला 2 कमळ केलेले आहेत। कमळाला अशा प्रकारे लटकन लावलेले आहेत, हे बघू शकता। अशा प्रकारे कमळाला लटकन लावून बाजूला बुट्ट्या केलेल्या आहेत। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा। आणि याच्यामध्ये मी असे कट पाईप्स घातलेले आहेत, पण कट पाईप्स घालताना नक्की एक काळजी घ्या की ते कट पाईप्स हे तुटतात, त्याने धागा हा तुटतो, त्याच्यामुळे कुठेही आपले वर्क निघण्याची दाट शक्यता असते। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा।